दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं बारामतीमधील तिरंगा चौकात काही वेळापूर्वी लोकार्पण करण्यात आलेलं आहे। राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा भव्य दिव्य जो पुतळा आहे तो बारामती शहरातील तिरंगा चौकात नटराज कला मंदिर जे आहे त्यांनी तो बसवलेला आहे आणि त्याचं अनावरण जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काही वेळापूर्वी पार पडलं। खरं तर या कार्यक्रमामध्ये अनेकांना अश्रू अनावर झाले। स्वतः सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात देखील अश्रू दिसत होते। दादा, तुम्ही भावनिक होता। काय अजून जाऊ शकत नाही त्यातून बाहेर, शक्य वाटत नाही आणि खरं वाटत नाही अजून की दादांना येत आपल्यात म्हणून। कालचा वाढदिवस कालपर्यंत म्हणायचं, मग आता जयंती जन्मदिवस नाही, म्हणून इच्छा होती की दादांनी इथे येऊन थांबावं। किती अवघड आहे हे पचवणं, शब्दात नाही व्यक्त करता येणार। आता या पुतळ्याकडे दररोज तुम्ही पाहाल, काय वाटेल पाहून? नाही, ऊर्जा मिळेल ना। आता ठीक आहे, सत्य पचवावं लागतं, झालंय, परंतु मी ह्याच कारणासाठी की हा पुतळा बारामतीकरांना संदेश देईल की दादांचं राहिला अर्धवट काम पूर्ण करा, सत्याने वागा, सचोटीने वागा आणि बारामतीला देशातील एक अग्रेसर सिटी तालुका बनवण्याचा प्रयत्न करा। त्यासाठी ऊर्जा देईल हा पुतळा सर्वच एंटायर बारामतीकरांना। क्षणाक्षणाला आठवण येते दादांची। आज 6 महिने झालेत दादा आपल्यातून जाऊन। एक घरचा माणूस गेल्यागत आपल्याला या ठिकाणी वाटतंय आणि दादांचं आपण बघतो की सामान्य माणसापासून ते सर्व कार्यकर्त्यापर्यंत अतिशय दादांचं प्रेम होतं। एक त्यांची ती कधीच उणीव भरून निघणार नाही, पण आता जे सत्य आपल्याला स्वीकारायला लागेल आणि इथून पुढं त्यांनी जी आपल्याला शिकवण घालून दिली त्या पावलावर आपल्याला चालून बारामतीच्या या विकासासाठी सर्वांनी हातभार लावायचा। खरं तर दादांच्या अपघातानंतर पोस्टर स्वरूपी आपण त्यांच्या प्रतिमा पाहत होतो, त्यांना पाहत होतो। आज दिपाड असा पुतळा, हुबेहूब दादा दिसतायत असा पुतळा अचानक समोर आला आणि सर्वांचा बांध फुटला। तुम्ही देखील त्यामध्ये होता। खऱ्या अर्थानं आदरणीय दादांची उंची, कामाची उंची असेल किंवा विचाराची उंची असेल, हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे। आणि हा पुतळा जे आहे आज किरणदादांच्या माध्यमातून या ठिकाणी बसवलेला आहे, त्या पुतळ्याच्या माध्यमातून संपूर्ण बारामतीकर या पुतळ्याच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा या ठिकाणी लोकांना मिळणार आहे। आणि निश्चित त्याचा वेळोवेळी पावलापावली गणेश दादांचे हितून जात असताना दादांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवल की दादा आपल्यात आहेत आणि ती ऊर्जा निश्चित आम्हाला एक शक्तीचं बळ केंद्र हे ठरेल, एवढंच मी या ठिकाणी सांगितलं। ज्यांनी पुतळा निर्माण केला ते माझ्याबरोबर आहेत। तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आहात? माझं नाव रुपेश उगाडे, मी उरुळी कांचनमधून आहे। बरं, दादांचा पुतळा तुम्ही स्वतः निर्माण केला, किती दिवस लागले या निर्मितीला? कमीत कमी 3-4 महिन्यापासून आम्हा पुतळा तयार करतायत आणि किरणदादा वारंवार 3 महिन्यापासून आमचा येतात स्टुडिओमध्ये पाहणी करतात। असं नाही तसं नाही, पूर्ण त्यांनी बारकाईने लक्ष देऊन ही पुतळा तयार करून घेतला आहे आमच्याकडून। कशापासून बनवलाय, किती फूट उंचीचा आहे आणि त्याचं वजन किती आहे? हा पुतळा 10 फूट उंचीचा पुतळा आहे। हा पंचधातू ब्रॉन्झचा पुतळा आहे। त्याचं वजन 1500 किलो वजन आहे। किती भाग्यशाली समजता स्वतःला? मी माझं खूप भाग्यशाली समजतो की त्या दादांचा पहिला पुतळा मी बनवतोय, कारण दादांनी 3-4 वर्षापूर्वी माझ्या स्टुडिओला भेट दिली होती आणि बारामती परिसरामधलं बरेच कामाचे त्यांनी मला कामं दिली, दादांनी कामं दिली होती। तर आपण बघतोय बारामतीकरांच्या भावना आहेत आणि बारामतीमध्ये दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो पुतळा आहे त्याचं अनावरण आज करण्यात आलेलं आहे। बारामतीकरांनी काय गमावलंय, तर कामाचा माणूस त्यांनी गमावला आहे याच्या ज्वलंत भावना आजही त्यांच्या मनात आहेत आणि आजही बारामतीकर दादांच्या आठवणीत अश्रू ढाळतायत। देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती।